गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन. सगळ्यांनी अटेंडन्स लावा. क्लास रेकॉर्ड होतोय. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. अटेंडन्स लावा पटकन. आणि ईव्हीएस 1चं टेक्स्ट बुक ओपन करा. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांना स्क्रीन दिसते का? ओके, लेट्स स्टार्ट करूया आपण. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी 1. ईव्हीएस 1चा आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत आज. लेसन नंबर 16, डे अँड नाईट. ओके, लेसनचं नाव काय? डे अँड नाईट. डे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे दिवस, नाईट म्हणजे रात्र. ओके, तर आपले हे जे रोज दिवस उजाडतो, रात्र होते, तर हे कशामुळे होते, याच्या मागे काय सायंटिफिक रिझन आहे, ते या लेसन मध्ये आज आपण बघणार आहोत. ओके, डे आणि नाईट आपल्या फुल 24 आवर मध्ये 12 आवर्स डेचे असतात आणि 12 आवर्स नाईटचे असतात. तर हे कशामुळे असतं, हे सगळं आपण बघायचं आहे. ओके, कळालं सगळ्यांना? लेसनचं मिनिंग कळालं? लेसनचं मिनिंग कळालं? काय बघणार आहोत या लेसन मध्ये ते कळालं सगळ्यांना? टीचर, येस. टीचर तुमचा आवाज खूप मोठा येतो. माझा आवाज येतोय सगळ्यांना? एकदा क्लिअर सांग करा. माझा आवाज सगळ्यांना येतोय का क्लिअर? म्हणजे मी लेसन स्टार्ट करायला. सगळ्यांनी रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. जेवढे क्लासमध्ये प्रेझेंट आहे, एकाचा रिप्लाय नाही पाहिजे मला. साची, आवाज येतोय माझा? साची, तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. बाकीच्यांना आवाज येतोय. ओके, सगळ्यांना आवाज येतोय माझा? स्टार्ट करूया आपण. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? बघा, तर इथे बघा, फर्स्ट 2 पिक्चर्स दाखवलेले आहेत. ओके, तर बघा काय सांगितलंय. शेवंता वेक्स अप ॲट 6:45 एव्हरी मॉर्निंग. जी शेवंता आहे, ती रोज सकाळी किती वाजता उठते? 6:45 वाजता उठते. ओके, 6:45 म्हणजे 6:45. 7. ओके, व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द पिक्चर्स? व्हॉट कॉजेस दिस डिफरन्स? बघा, तर तुम्हाला या 2 पिक्चर मध्ये काय फरक दिसतंय? बघा, दोन्ही याचा टायमिंग सेम आहे, पण इथे बघा जास्त उजेड दिसतोय. फर्स्ट पिक्चर मध्ये बघा खूप जास्त उजेड दिसतोय, आणि इकडे काय दिसतंय? अजून नाईटच आहे. इकडे डे झालेला आहे, इथे नाईटच आहे. ओके, दिसतोय ना तुम्हाला डिफरन्स? चॅट बॉक्स मध्ये सांगा, डिफरन्स तुम्हाला दिसला का? ओके, तर बघा, जे
दोघांच्या ती उठली दोन्ही टाइमला सेम टाइमला उठलेली बघा. दोन्ही वेळेस ती सेम टाइमला उठलेली आहे. फर्स्ट पिक्चर मध्ये सुद्धा तिचं जे क्लॉक मध्ये जो टायमिंग आहे तो 6:45 आहे. आणि सेकंड पिक्चर मध्ये सुद्धा 6:45 आहे. फक्त काय झालं इथे लवकर दिवस जास्त लवकर आलेला आहे. दिवस लवकर उजाडलेला आहे पण इथे अजून उजाडलेला नाहीये. ओके, हा डिफरन्स आहे. जसं तुम्हाला आता माहिती आहे की आता विंटर सीझन चालू आहे. विंटर सीझन मध्ये लवकर दिवस होतो का, उजाडतो का? नाही उजाडत. तेव्हा जे नाईट असते ती मोठी असते आणि डे तो छोटा असतो. आणि समर मध्ये काय असतं, जो डे असतो तो खूप मोठा असतो आणि नाईट काय असते, छोटी असते. ओके, त्याचं सगळं तुम्हाला एक्सप्लेनेशन या लेसन मध्ये दिलेलं आहे डिटेलमध्ये, ते आपण बघूया. बघा इथे काय दिलंय. वी लिव्ह ऑन द अर्थ. आपण कुठे राहतो? सगळ्यांना माहिती आहे अर्थवर राहतो आपण, पृथ्वीवर राहतो. द अर्थ गेट्स लाईट फ्रॉम द सन. आणि सगळ्यांना माहिती आहे त्या अर्थवर जी लाईट येते ती कुठून येते? सन कडून येते, सूर्यापासून येते. द अर्थ शेप इज अ लाईक दॅट ऑफ अ व्हेरी लार्ज बॉल. आता आपला अर्थचा शेप कसा आहे? राऊंड आहे ना. तर एखाद्या मोठ्या चेंडू सारखा, एखाद्या मोठ्या बॉल सारखा आपल्या आपली जी अर्थ आहे त्याचा शेप आहे. Therefore, light from the sun does not reach the entire earth at one and the same time. बघा, आपली जी अर्थ आहे ती राऊंड शेप मध्ये, त्यामुळे जो काही लाईट येतो सन कडून ती एकदाच सगळीकडे पडत नाही. ओके, आपली जी अर्थ आहे ती राऊंड शेपची आहे. बघा तुम्ही काही करा, एक राऊंड बॉल घ्या आणि एका साईडला टॉर्च काय करा, टॉर्चनी लाईट पाडा. तर त्या बॉलच्या फक्त ज्या साईडला समोर साईड आहे त्या साईडलाच काय करेल, लाईट पडेल. पाठीमागच्या साईडवर लाईट पडेल का? नाही पडेल. ओके, जर तुम्ही कार्डबोर्ड घेतला स्क्वेअरचा आणि नंतर तुम्ही फ्लॅश पाडला टॉर्चने तर ते सगळीकडे फ्लो पसरेल. ओके, कारण तो स्क्वेअर शेपचा आहे. राऊंड शेपचा असेल तर ते सगळीकडे तो लाईट काय होणार नाही, पोचणार नाही. ओके, हाफ द टाय आणि सेम टाइमला नाही पोचत. हाफ द अर्थ गेट्स सनलाइट व्हाईल द अदर हाफ रिमेन्स डार्क. बघा, जेव्हा पृथ्वीवर प्रकाश पडतो, अर्ध्या अर्थवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा अर्ध्या अर्थवर काय असतो, अंधार असतो. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरा कळाला का सगळ्यांना? फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय की आपण कुठे राहतो, अर्थवर राहतो. ओके, आणि आपल्याला जे काही लाईट आहे ती कुठून मिळते, अर्थवर लाईट कुठून येते, सन पासून येते. ओके, आणि आपल्या अर्थचा शेप कसा आहे, राऊंड शेप आहे. ओके, एक मोठ्या बॉल सारखा शेप आहे. त्यामुळे जी सन पासून जी लाईट येते ती अर्थच्या सगळ्या जागेवर नाही पडत. ओके, अर्ध्याच जागेवर पडते. मग जेव्हा अर्थच्या अर्ध्या जागेवर लाईट पडते तेव्हा अर्ध्या जागेवर काय असतो, अंधार असतो. आणि जेव्हा अंधारचा साईड लाईट मध्ये येतो तेव्हा जो लाईट वाला जातो तो अंधारामध्ये. ओके, तर वी से दॅट इट इज डे अँड हाफ दॅट गेट्स लाईट. बघा, तर जेव्हा अर्ध्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो त्याला आपण काय बोलतो, तिथे दिवस झाला, दिवस उजाडला असं बोलतो, म्हणजे डे. आणि वाईल इन अदर हाफ वेअर सनलाइट डज नॉट रीच इट्स नाईट. आणि जिथे लाईट नाही पोचत, सनलाईट नाही पोचत त्याला आपण तिथे अंधार बोलतो, रात्र झाली असं बोलतो. एव्हरी डे वी से डे चेसिंग नाईट अँड डे नाईट चेसिंग डे. नाईट कम्स आफ्टर डे अँड देन डे फॉलोज नाईट. बघा, तर आपण रोज काय बघतो, हे दिवस रात्र डे आणि नाईटचा काय करतो, पकडापकडीचा बघतो. ओके, एकमेकांना पकडायचा खेळ बघतो. कसा बघतो? जेव्हा नाईट संपते तेव्हा काय येते, दिवस येते. ओके, डे येतो. जेव्हा डे झाल्यानंतर परत नाईट येते. ओके, असं एकमेकांच्या पकडा पाठीमागे लागलाय असं ते गेम सारखं त्यांनी सांगितलंय. दिस सायकल गोज ऑन विदाउट स्टॉपिंग. व्हॉट कुड बी रिझन फॉर दिस? आणि हा जो सायकल आहे, डे नंतर नाईट, नाईट नंतर डे, डे नंतर नाईट, हा सायकल आहे तो कधीच स्टॉप होत नाही. ओके, ते सुरूच राहतं. मग याच्या पाठीमागं काय रिझन असेल ते त्यांनी विचारलेलं आहे. ओके, हा पॅरा कळाला सगळ्यांना? डे कशाला बोलतात आणि नाईट कशाला बोलतात? डे आणि नाईट बद्दल डेफिनेशन कळाली तुम्हाला? ओके, तर आपल्याला आता बघायचंय की हे जे सायकल आहे, डे नंतर नाईट, नाईट नंतर डे, कसं येतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके,
त्याच्या मागे काय रिझन आहे बघा, इथे दिलंय. जस्ट अ जस्ट अ just as a top spins about itself, the earth too turns about itself. जसा भोवरा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी सुद्धा काय करते, स्वतःभोवती फिरत असते. So the part of the earth that is getting sunlight goes into darkness, and the part of the that is in the darkness comes into the light. That is where there is a day, it becomes night after some time, and there is a night, it becomes a day. बघा, तर काय सांगितलं त्यांनी त्यांनी जी आपली अर्थ आहे ती कशाशी कम्पेअर केली, आपले भोवऱ्या बरोबर. ओके, टॉप बरोबर. जसा भोवरा स्वतःभोवती फिरतो तशी आपली जी अर्थ आहे ती सुद्धा स्वतःभोवती फिरत असते. ओके. आणि आणि जेव्हा फिरता फिरता, आता जेव्हा ती फिरली, स्वतःभोवती फिरली, स्वतःभोवती तिला फिरायला किती आवर्स लागतात, 24 आवर्स लागतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. तर आता पहिल्या 12 आवर्स मध्ये ज्या पार्टवर सनलाईट येईल तिथे काय झालं, डे झालं. ओके. आणि जिथे सनलाईट नसेल तिथे काय झालं, नाईट झालं. नंतर परत 12 आवर ती फिरली, 12 आवर नंतर परत काय होणार, जो नाईट वाला होता तो डे मध्ये येणार आणि डे वाला नाईट मध्ये येणार. अशा म्हणून काय होतं, जिथे दिवस असतो तिथे रात्र होते काही वेळानंतर, आणि जिथे रात्र असते तिथे दिवस होतो. कळालं सगळ्यांना कसं ते सायकल चालतं? सगळ्यांना कळालं का? ओके. त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय विचारलंय, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, काय इन्फॉर्मेशन दिली आहे. द सन रायझेस इन द ईस्ट इन द मॉर्निंग, मूव्ह टुवर्ड्स द वेस्ट. बघा, तर जेव्हा तुम्हाला माहिती आहे सनराईज कुठं होतो, आपण बघितलं ईस्टला होतो. ओके. आणि जेव्हा त्याला राईज व्हायचं, सॉरी सेट व्हायचं असतं, सनसेट व्हायचं असतं, ते कुठं होतं, सनसेट सगळ्यांना माहिती आहे वेस्ट साईडला होतं ना. संध्याकाळी सूर्य कधी कुठे मावळतो, पश्चिमेला, वेस्ट साईडला. इन द इव्हिनिंग सनसेट इन द वेस्ट. So we feel that sun goes around the earth, but that is only an impression. Actually, the earth turns around itself. That is why we have day and night on the earth. बघा, काय सांगितलं त्यांनी, आपल्याला माहिती आहे की सूर्य हा सकाळी 20ला उगवतो आणि संध्याकाळी कुठे मावळतो, पश्चिमेला, वेस्टला मावळतो. ओके. म्हणून सूर्य, आपल्याला काय वाटतं, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो. सूर्य आपल्याला दिसतो ना, पहिले ईस्टला दिसतो, नंतर संध्याकाळी वेस्टला दिसतो. तर आपल्याला काय वाटतं, सूर्य पृथ्वीभोवती म्हणजे अर्थ भोवती काय होतो, तो फिरतोय. पण तो काय, फक्त केवळ भास आहे. तो काय, भास आहे. तर प्रत्यक्षात म्हणजे रिअल मध्ये कोण फिरत असतं, अर्थ फिरत असते कोणाभोवती, स्वतःभोवती. ओके. अर्थ ही स्वतःभोवती फिरत असते, त्यामुळे पृथ्वीवर काय होतं, दिवस रात्र होतात, डे आणि नाईट होतात. सगळ्यांना कळालं डे आणि नाईटच्या पाठचं रिझन कसं होतं, आपली जी अर्थ आहे ती स्वतःभोवती फिरत असते, त्यामुळे जेवढा पार्ट पहिले डे मध्ये येतो तो नंतर काही काळानंतर नाईट मध्ये जातो आणि नाईट मधला डे मध्ये येतो. अशा प्रकारे तो सायकल चालू असतं, डे नाईटचं. ओके. द स्पिनिंग ऑफ द अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन ऑफ द अर्थ. तर स्वतःभोवती फिरण्याला, पृथ्वीच्या अर्थ स्वतःभोवती फिरण्याला काय बोलतात, रोटेशन ऑफ दी अर्थ, पृथ्वीचं परिवलन बोलतात. कळालं सगळ्यांना इथपर्यंत इन्फॉर्मेशन कळाली? ओके. त्याच्यानंतर काय दिलंय, द होल डे हॅज अ 24 आवर्स. आता सगळ्यांना माहिती आहे आपला पूर्ण दिवस हा 24 आवर्सचा असतो. बट आर देअर ऑलवेज 12 आवर्स इन द डे लाईट अँड 12 आवर्स इन द डार्कनेस. If that were true, we would have sunrise every morning at a 6 o'clock and sunset at a every evening at the 6 o'clock too. Let us see what really happens. बघा, तर आपल्याला माहिती आहे आपल्या दिवसामध्ये पूर्ण 24 आवर्स असतात. ओके. आणि रोज तुम्हाला माहिती आहे 12 आवर्सचा काय असतो, दिवस असतो, आणि 12 आवर्सची काय असते, रात्र असते. ओके. तर तसे असते का, असं त्याने विचारलंय की 12 आवर्सच डे असतो आणि 12 आवर्सच रात्र असते का, असं त्यांनी विचारलंय. जर असं असेल तर जर सकाळी 6 वाजता सूर्य उगवत असेल तर संध्याकाळी मावळायला पण कधी पाहिजे, तो 6 वाजताच मावळला असता, असं त्याने विचारलंय.
आता आपण बघूया नक्की काय होतं. ओके. बघा इथे चार्ट दिलेला आहे, कॅलेंडर आहे. सम कॅलेंडर गिव्ह द टाइम्स ऑफ सनराइज and the sunset for every day. Take such a calendar for this year and use it to complete the following table. बघा तुम्हाला काय दिलंय इथे, टेबल बनवलेला आहे सनराईज आणि सनसेटचा. ओके. आणि तुम्हाला तो कम्प्लीट करायचा. आता मे महिना आणि नोव्हेंबर महिना, मंथ कुठले दिलेत बघा, मे आणि नोव्हेंबर. बघा आता पहिले दिले सनराईज, तुम्ही समजा मेचं लिहायचंय 4/8, म्हणजे या डेटला कधी झालंय, किती वाजता झालंय ते तुम्हाला लिहायचंय. आणि सनसेट बघायचं किती वाजता झालंय आणि कम्पेअर करायचंय मे मध्ये सनसेट आणि सनराईज मध्ये किती बरोबर 12 आवर्सचे आहेत का डिफरन्स. नंतर नोव्हेंबर मध्ये बघायचंय कधी सनराईज झालंय, कधी दिवस उजाडलाय आणि कधी सनसेट झालाय, कधी दिवस मावळलाय. हे चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचंय आणि त्याच्यातलं डिफरन्स बघायचंय. ओके. तर त्याच्यात तुम्ही हा जो हे जे एक्सपेरिमेंट आहे तो तुम्ही केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं, तर तुमचं कन्क्लुजन इथे दिलेलं आहे तुम्हाला. बघा व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसलंय. इन नोव्हेंबर द सन रायझेस लिटिल लेटर एव्हरी डे while it sets a little earlier every day. बघा काय सांगितलं इथे, नोव्हेंबर महिन्यामध्ये, आता नोव्हेंबर चालू आहे ना. बघा तर नोव्हेंबर मध्ये काय होतं, आपला जो सनराईज आहे तो उशिरा होतो आणि सनसेट काय होतो, लवकर होतो. ओके. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा विंटर सीझन असतं, विंटर सीझन मध्ये काय असतं, आपला जो दिवस असतो, आपला जो डे असतो तो छोटा असतो आणि नाईट ही मोठी असते. म्हणून सनराईज हा उशिरा होतो आणि सनसेट लवकर होतो, रात्र लवकर होते, दिवस उशिरा होतो. इन मंथ ऑफ द मे सन रायझेस लिटिल अर्लियर एव्हरी डे अँड सनसेट लिटिल लेटर एव्हरी डे. लिटिल लेटर एव्हरी डे. मग मंथ मे मध्ये काय होतं, उलट होतं. मे मध्ये काय असतं, दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते. मग मे मध्ये काय होतं, सनराईज लवकर होतं आणि सनसेट उशिरा होतं. कळालं सगळ्यांना एवढं. तर सगळ्यांना कळालं. नोव्हेंबर आणि मेचं त्यांनी एक्झाम्पल दिलंय. मे मध्ये बघा समर वेकेशन समर असतं सीझन. समर मध्ये काय होतं, जो सन आहे तो लवकर राईज होतो आणि सनसेट उशिरा होतं. ओके. नोव्हेंबर मध्ये विंटर सीझन मध्ये काय होतं, सनराईज उशिरा होतं आणि सनसेट लवकर होतं. ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर काय दिलंय, व्हॉट डज दिस टेल अस, त्याच्यावरून आपल्याला काय कळतं. इन नोव्हेंबर द डेज बिकम शॉर्टर अँड शॉर्टर वाईट नाईट बिकम्स लॉंगर. बघा मी तुम्हाला तेच सांगितलंय, विंटर सीझन मध्ये काय असतं, नोव्हेंबर मध्ये विंटर सीझन असतो, तर नोव्हेंबर मध्ये काय होतं, दिवस ही छोटी असते, दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी मोठी होत जाते. आणि मे मध्ये काय होतं, दिवस मोठे मोठे होत जातात आणि रात्र लहान लहान होत जाते. दस वी आर नाऊ शुअर दॅट डे अँड नाईट आर नॉट 12 hours इच ऑल इयर राऊंड. बघा त्यावरून आपल्याला खात्री पटली, आता कळालं की रोजच आपला दिवस हा 12 hours नसतो आणि रात्र ही 12 hours नसते. कळालं सगळ्यांना. कळालं सगळ्यांना. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. ओके. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की 24 hours आहे म्हणजे डिवाइड केला आपण, 12 hours डे आणि 12 hours नाईट, असं नसतं. ओके. त्याच्यानंतर डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, इन इन द होल इयर 22nd March and 22nd September are the only dates on which day and nights are equal length, that is of 12 hours each. बघा आता तुम्हाला हे माहित आहे का की आपल्या पूर्ण वर्षामध्ये, पूर्ण इयर मध्ये 22nd March, 22 मार्च आणि 22nd Septemberलाच काय असतं, या अशा दोन तारखा आहेत, या दोन डेट आहेत, तेव्हा काय असतं, जी नाईट आणि डे आहे तो 12 hours असतं. बघा लक्षात ठेवा सगळ्यांनी, आतापर्यंत कोणालाच माहित नसेल. तर कधी असतं आपलं डे आणि नाईट इक्वल, कधी असतात इक्वल लेंथ मध्ये 12 12 hours 22nd March आणि 22nd सप्टेंबर. ओके.
On 22nd March, day and night are both 12 hours long. Then, in our part of the earth, daytime increases slowly and night time decreases. This goes on till June 21st. And on to June 21st, our day is the longest and night is the shortest. बघा. त्यांनी काय सांगितलंय? 22nd मार्चला काय असतं, आपला जो डे असतो तो 12 आवर्सचा असतो आणि जी नाईट असते ती सुद्धा 12 आवर्सची असते. ओके. त्याच्यानंतर हळूहळू काय होतं, दिवस मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते, लहान होत जाते. हे कधीपर्यंत चालतं? 21 जून पर्यंत, 21 जून पर्यंत चालतं. ओके. नंतर 21 जून नंतर काय होतं, परत डे मोठा मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. 22nd मार्चला काय असतं, 12 आवर्सचं डे आणि 12 आवर्सचं नाईट असते. त्याच्यानंतर काय होतं, डे मोठा होत जातो आणि नाईट छोटी होत जाते. हे कधीपर्यंत चालतं? 21 जून पर्यंत. 21 जून नंतर परत काय होतं, डे मोठा होतो आणि जी नाईट आहे ती छोटी होते. ओके. फ्रॉम द June 21st, in our part of the earth, daytime becomes shorter and shorter and nights become longer till goes on the till 22 September. On 22nd September, our day and night day is a 12 hours and night to 12 hours. After that, days continue to become shorter and night becomes to longer, goes till 22nd डिसेंबर. बघा. आता तसंच काय होतं बघा, 22 जून नंतर काय होतं, की आपली जी रात्र दिवस असतो तो काय होतो, छोटा छोटा होत जातो आणि रात्र काय होते, मोठी होत जाते. हे कधीपर्यंत चालतं? 22 सप्टेंबर पर्यंत. मग 22 सप्टेंबरला काय होणार, डे आणि नाईट दोन्ही इक्वल लेंथला होणार, 12 12 आवर्सचे. ओके. आता 12 12 आवर्स झाले इक्वल लेंथला. परत मग नंतर तिथून काय स्टार्ट होणार, डे छोटा होणार आणि नाईट मोठी होणार. ते कुठपर्यंत चालणार? 22 डिसेंबर पर्यंत. ओके. कळालं सगळ्यांना? कळतंय? नंतर ऑन 22nd December, our night longest and day is a shorted. From the 22nd December, the day grows longer and night shorter till goes on the 22nd March, and 22nd March the cycle repeats itself. बघा. आता 22nd December पर्यंत काय झालं, डे लहान झाला, डे छोटा झाला आणि जी नाईट आहे ती मोठी झाली. हे कुठपर्यंत चालणार आता? 22nd March पर्यंत. ओके. मग परत 22nd Marchला दोन्ही इक्वल लेंथ होणार, परत त्यांचं सायकल चालू. कळतंय सगळ्यांना? असं सायकल काय होतं, कंटिन्युअस चालू असतो. सगळ्यांना कळालं का कसं सायकल चालू असतं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पहिले 22nd Marchला काय होतं, 12 12 आवर्सचे होतात. ओके. नंतर तिथून काय होतं, डे मोठा होतो, नाईट छोटा होतो. ओके. तो कुठपर्यंत जातो? 21 जून पर्यंत. परत 21 जून नंतर परत काय होतं, डे छोटा, डे मोठा आणि नाईट छोटी. ते कुठपर्यंत जातं? 22nd September. 22nd September नंतर काय होतं, डे छोटा होतो आणि नाईट मोठी मोठी होत जाते. हे 22nd December पर्यंत चालतं. मग 22nd December पासून कुठपर्यंत जातं, परत 22nd March पर्यंत. ओके. कळालं सगळ्यांना? तर नंतर काय दिलं बघा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, वेन डेज आर लॉंगर अँड नाईट्स आर शॉर्टर, इट्स समर, इट इज अ समर. बघा, तुम्हाला मी आधीच सांगितलंय, उन्हाळा असतोच तेव्हा समर असतं सीझन, तेव्हा काय असतं, आपले डेज काय असतात, लॉंगर असतात आणि नाईट शॉर्टर असतात. आणि जेव्हा विंटर सीझन असतं तेव्हा नाईट्स काय असतात, लॉंगर असतात आणि डेज काय असतात, शॉर्टर असतात. ओके. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तर इथेच लेसन कम्प्लीट झालेलं आहे. तर आपण काय काय शिकलो, what we have learned, as the light of the sun does not reach the whole earth at the same time, there is a daylight on the half of the earth, and while there is a darkness on the other half. तर सूर्याचा प्रकाश एकाच वेळी पूर्ण अर्थवर पोचत नाही. मग त्याच्यामुळे अर्ध्या भागावर पोचतो तिथे प्रकाश असतो, जिथे दिवस असते, आणि जेव्हा अंधार असतो तिथे रात्र असते. The earth spins around itself, so the part that faces the sun goes into darkness, and the part that is in the darkness is becomes into the light. That is why we have day and night on the earth alternately. बघा, पृथ्वी ही स्वतःभोवती, अर्थ ही स्वतःभोवती फिरत असते, त्याच्यामुळे काय होतं, त्याचा पहिला काही भाग प्रकाशात जातो आणि नंतर
काही अंधारात जातो. तर पहिले प्रकाशातला असेल तो अंधारात जाणार, अंधारातला प्रकाशात जाणार, त्याच्यामुळे डे नाईट होतात. The whole day has a 24 hours, but in whole year only 22nd March and 22nd September we have both day and night 12 hours each. आपण आताच बघितलं की आपलं जे पूर्ण डे असतं ते 24 आवर्सचं असतं. फक्त 22nd मार्च आणि 22nd सप्टेंबरला हे जे डे आणि नाईट असतात ते इक्वल लेंथ मध्ये असतात, म्हणजे 12 आवर्सचे असतात. फ्रॉम डिसेंबर टू जून द डे गेट्स लॉंगर व्हाईल जून टू डिसेंबर डे गेट्स शॉर्टर. डिसेंबर टू जून पर्यंत काय होतं, डे लॉंगर असतात आणि जून टू डिसेंबर डेज काय असतात, शॉर्टर असतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना लेसन कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एकदम छोटा लेसन होता आणि इझी लेसन होता. सगळ्यांना कळाला का? एकदम इझी लेसन होता. काहीच लेसन मध्ये असं एकदम डिफिकल्ट काय नव्हतं. तर सगळ्यांना तुम्हाला माहित होतं तेच होतं. ओके, तर चला आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. सगळ्यांनी मला आन्सर करायचे आहेत. फर्स्ट, think and tell. On a new moon day, we cannot see the moon, even though it is there in the sky. Why is that so? बघा, अमावस्येला चंद्र आकाशात दिसतो पण दिसत नाही, त्याचं कारण काय असेल? हे सगळं तुम्हाला तुम्हाला थिंक करायचंय. तुम्हाला जरा डोकं लावून तुम्हाला याची आन्सर शोधायचे. ओके. वाय डू बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट अर्लियर इन विंटर दॅन समर? उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का जातात? ह्याचं सुद्धा आन्सर तुम्ही सांगायचंय, तुम्ही फाइंड आउट करायचंय. तुम्हाला आधीच सांगितलंय की विंटर मध्ये काय असतं, डेज काय असतात, शॉर्टर असतात आणि नाईट काय असते, लॉंगर असते. त्याच्यामुळं ते जे बर्ड्स आहेत ते लवकर रात्री त्याच्या घरट्यात जातात. ओके. नेक्स्ट, आन्सर इन ब्रीफ. फ्रॉम वेअर डज अर्थ गेट लाईट? पृथ्वीवर प्रकाश कुठून येतो? चला, कोण सांगणार मला? फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट? अर्थवर लाईट कुठून येते? चला, इझी क्वेश्चन आहे. कोण सांगणार मला आन्सर? लेसन कळाला सगळ्यांना? अर्थवर लाईट कुठून येते? ओके, तन्मय सांग. तन्मय सांग. The earth get light from the sun. व्हेरी गुड. तर अर्थवर लाईट कुठून येते? सन कडून येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द अर्थ शेप लाईक? अर्थचा शेप कोणासारखा आहे, कसा आहे? व्हॉट इज द अर्थ शेप लाईक? साची सांग. अर्थचा शेप कसा आहे? हा, अर्थचा शेप कसा आहे सांग. सांग पटकन. आवाज येत नाहीये मला. राऊंड आहे पण कशासारखा आहे त्यांनी सांगितलंय? लाईक दॅट व्हेरी Ball. लार्ज Large बॉल. ball. यस, द अर्थ शेप इज लाईक दॅट ऑफ अ व्हेरी लार्ज बॉल. तर एखाद्या मोठ्या चेंडू सारखा, एखाद्या मोठ्या बॉल सारखा अर्थचा शेप आहे, असं लिहायचं आन्सर. ओके. माइक ऑफ करा. माइक ऑफ करा. नेक्स्ट क्वेश्चन. वेन डू वी से दॅट इट इज अ डे टाइम? तर दिवस आहे, आपण हे असं केव्हा बोलतो? वी वेन डू वी से इट इज अ डे टाइम? दिवस आहे कधी बोलतो आपण? कोण सांगणार मला? साहिल सांग. डे आहे असं आपण कधी बोलतो?
सांग आन्सर. हॅलो. Can you hear me? येस. We say that it is daytime in the half that gets light, while the other half. ओके बस. तर आन्सर एवढंच सांगायचंय. वी से दॅट इट इज अ डे in the half that gets light. हाफ पार्ट ऑफ द अर्थ गेट्स लाईट. ओके. जेव्हा अर्थचा हाफ पार्ट लाईट मध्ये असतो तेव्हा आपण डे आहे असं बोलतो. ओके. आणि नेक्स्ट काय सांगितलंय क्वेश्चन. वेन डू वी से दॅट इट इज नाईट टाइम. आता नाईट टाइमचं कोण सांगेल मला. अनिकेत सांग. नाईट टाइम आहे हे आपण कधी बोलतो. ओके तन्मय तू सांग. We saw that it is night time when we do not get light from the sun. येस. तर वी सेन दॅट इज इट इज अ नाईट वेन other half part of the earth where sunlight is not does not reach. जिथे जे अर्थचं हाफ पार्ट आहे तिथे सनलाईट रीच नाही होत तिथे आपण नाईट आहे असं बोलतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्क्राईब द स्पायनिंग ऑफ द अर्थ. स्पायनिंग ऑफ द अर्थ डिस्क्राईब करायचं. चला कोण सांगणार मला स्पायनिंग ऑफ द अर्थ. अर्थच्या फिरण्याबद्दल कोण मला डिस्क्राईब करणार. कोण सांगणार मला द स्पायनिंग ऑफ द अर्थ. त्याच्यामध्ये काय सांगणार तुम्ही. सगळं सांगायचंय. अर्थ कशी स्पाइन करते कशी फिरते किती टाइम लागतो. कोण सांगणार मला. साची सांग. माझा आवाज येतोय. कोण सांगणार द स्पायनिंग ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या फिरण्याबद्दल कोण सांगणार. चला पटकन आन्सर. ओके साहिल सांग. साहिल सांग आन्सर. The spinning of the earth is called rotation. येस. अजून. The sun rises in the east in the morning and moves towards the west. In the evening, the sun sets in the west. So we feel that the sun goes around the earth, but that is only an impression. Actually, the earth turns around itself. That is why we have day and night on the earth. येस. अजून. This day has 24 hours, but there is always 12 hours of daylight because of the rotation of the earth, and the remaining 12 hours is the night time because of the rotation of the earth. ओके. तर बघा आन्सर तुम्ही काय लिहिणार. डिस्क्राईब करायचंय तुम्हाला स्पायनिंग ऑफ द अर्थ. फर्स्ट लिहायचंय द स्पायनिंग ऑफ द अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन ऑफ द अर्थ. ओके. हे लिहायचंय तुम्हाला. आणि नंतर लिहायचंय द अर्थ टर्न्स अराउंड इट सेल्फ दॅट इज वाय वी हॅव डे अँड नाईट ऑन द अर्थ. ओके. हा सेकंड पॉइंट लिहायचा. ओके. थर्ड पॉइंट. द टाइम रिक्वायर फॉर rotation of the earth is 24 hours. Okay, means the whole day.
द स्पाय अर्थला रोटेट करण्यासाठी किती टाइम लागतो? 24 आवर्स लागतं. हे लिहायचं. ओके. कळालं सगळ्यांना? आन्सर कसं लिहायचं कळालं का सगळ्यांना? घरी होमवर्क मध्ये लिहायचंय. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट डिस्क्राईब करायचं तुम्हाला द सायकल ऑफ द डे अँड नाईट. डे आणि नाईटचं सायकल डिस्क्राईब करायचं. चला कोण सांगणार मला? डे आणि नाईटचं सायकल जे मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कोण सांगणार? ओके तन्मय सांग. While moving around the sun, the earth spin around itself. So the part of the earth that it getting sunlight goes into darkness, and the part that it in darkness comes into the light. That it where there is a day after some time. This cycle goes on without stopping. ओके. पण याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं डिस्क्राईब करायचंय की हे सगळं की कसं 22 मार्चला पहिले डेज आणि नाईट हे दोन्ही इक्वल असतात. मग नंतर डे इन्क्रीज होतो, नाईट डिक्रीज होतात. हा जो मधला इथे तुम्हाला दिसतोय मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते सगळं त्याच्यामध्ये लिहायचंय. ओके. मग ते तुम्हाला सायकल तिथे एक्सप्लेन करायचे कशी सायकल होते. कळालं सगळ्यांना? 22 मार्च पासून 21 जून, मग 21 जून नंतर 22 सप्टेंबर. तर ते सगळं पूर्ण सायकल तुम्हाला डिस्क्राईब करायचं. ओके. कळालं सगळ्यांना? आन्सर लिहिता येईल सगळ्यांना घरी? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय? फिलिंग द ब्लँक्स. ओके. चला सगळ्यांनी एक्सप्लेन मला आन्सर सांगा. द होल डे हॅज अ डॅश आवर्स. कोण सांगणार? सची सांग. द होल डे हॅज अ डॅश आवर्स. होल डे मध्ये किती आवर्स असतात? 24. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. द सन appearing in the sky in the morning is called. The sun appearing in the sky in the morning is called. तन्मय सांग काय बोलतात? Sunrise. Sunrise. Very good. The disappearance of the sun from the sky in the evening is called. अनिकेत सांग काय बोलतात? जेव्हा सूर्य मावळतो त्याला काय बोलतात? Disappearing of the sun. ओके. साहिल तू सांग काय बोलतात? The disappearance of the sun from the sky in the evening is called. साहिल माझा आवाज येतोय? Yes, miss. हा. The disappearance of the sun from the sky in the evening is called sunset. Yes. Next question. From March 22nd till dash our days become longer and nights shorter. कोण सांगणार मला? 22 मार्च पासून कुठपर्यंत आपले डेज लॉंगर आणि डेज लॉंगर आणि नाईट शॉर्टर असतात? तन्मय सांग. 21 June. टिल 22 सप्टेंबर पर्यंत. ओके. Yes. हा, सप्टेंबर पर्यंत. 21 जून पासून पण काय असतात आपले मोठे हेच असतात ना, डेज लॉंगरच असतात आणि नाईट शॉर्टर असतात. तर त्यांनी सांगितलं टिल कुठपर्यंत? 22 सप्टेंबर. ओके. नेक्स्ट. ट्रू ऑर फॉल्स.
The number of the hours in a day and the night on 2nd March are equal. साची सांग, true का false? Teacher, question परत विचारा. The number of hours in the day and the night on 22nd March are equal. 22nd March ला day आणि night. हाँ, very good. Next, in our part of the earth on June 21, the day is the longest and night is the shortest. Sahil sang. True या false? In our part of the earth on 21st June, the day is the longest and night is shortest. False. फॉल्स. 21st जूनला काय असतं? 21st जून पासून बघा इथं काय दिलंय, डे टाइम्स बिकम शॉर्टर. येस येस, डे टाइम बिकम शॉर्टर अँड इज लॉंगर. व्हेरी गुड. हा, तर इथे 21st जूनच येणार आन्सर. ओके, मगाशी तन्मयने आन्सर राईट दिले. 20 मार्च 22nd टिल 21st जून. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय? ऑन 22nd सप्टेंबर द लेंथ ऑफ द डे अँड नाईट आर अनइक्वल. कोण सांगणार मला? तन्मय सांग. ऑन काय येणार आन्सर? False. फॉल्स. व्हेरी गुड. सेमच असतात ना 22nd ला पण. नेक्स्ट, इन अवर पार्ट ऑफ द अर्थ ऑन 22nd डिसेंबर डेज लॉंगेस्ट अँड नाईट शॉर्टेस्ट. कोण सांगणार मला? साहिल सांग. 22nd डिसेंबर नंतर डे लॉंगेस्ट या नाईट शॉर्टेस्ट? False. Night फॉल्स. longest and day shortest. येस, व्हेरी गुड. तर सगळ्यांना क्वेश्चन आन्सर्स कळाले? सगळ्यांना होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचे. सगळे आन्सर कसे लिहायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. ओके, सगळ्यांना कळालं? कोणाला काही डाऊट लेसन मध्ये? ओके, सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करून गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. ओके, कळालं? सगळ्यांनी लेसन रीड करत बसा तोपर्यंत. चला, थोड्या वेळ 5 मिनिटं टेक्स्टबुक ओपन करा आणि लेसन रीड करा. स्कूलचे क्लासेस आहेत का आता? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. स्कूलचे क्लासेस आहेत का आता? ओके, तर आपण इथेच थांबूया आणि जो नेक्स्ट लेसन असेल तो नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके, बाय एव्हरीवन. सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचंय आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय. ओके, Bye, miss. बाय Bye, miss. बाय.
चला क्लास लेफ्ट करा साची.